इस्टॅब्लिशमेंट कसं केलं, तर टेक्नॉलॉजीचा यूज कसा केला याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली. आणि नंतर व्हिडिओज काढताना मी ना कंटिन्युअसली एक व्हिडिओ नाही केला, छोट्या छोट्या क्लिप्स बनवल्या आणि नंतर त्या कंबाईन केल्या. कारण एकच लेंदी क्लिप म्हटल्यानंतर बरेचदा कधी कधी इरिलेव्हंट बोललं जातं, त्यामुळं मी थोडं शॉर्ट शॉर्ट मध्ये केलं आणि कंबाईन केलं. हॅलो सर. हां, हॅलो. 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 येस सर. हां, सांग ना पुढे. आणि विच सॉफ्टवेअर यू यूज? सर मी हे इन शॉर्ट ऍप मध्ये केलं. ओके. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? त्याच्यामध्ये अ, छान होता सर एक्सपिरियन्स, म्हणजे शिकायला भरपूर भेटलं. आणि मेन म्हणजे ते व्हिडिओ बनवताना ते बॅकग्राऊंड म्युझिक किंवा स्टार्टिंगचं किंवा त्याला कसं प्रेझेंट करायचं याच्याबद्दल आधी खूप ट्रायल्स घेतल्या, की कसं चांगलं दिसतंय, कंटिन्युएशन मध्ये कसं येतंय. तो एक्सपिरियन्स छान होता सर, म्हणजे शिकायला भेटलं. हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता का? हा सर, म्हणजे मी असा व्हिडिओ नव्हता बनवला कधी एवढा मोठा, आणि ते पण डिटेल इन्फॉर्मेशन. ओके. मग तुला हे बेनिफिशियल वाटलं का? हो सर. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कॅमेऱ्याला फेस करतो ना, तेव्हा खूप ऑकवर्डनेस वाटला. म्हणजे आधी तर खूप व्हिडिओ मी असेच डिलीट केले, की ते मला स्वतःलाच आवडत नव्हते. आणि जेव्हा 2-4 वेळा झालं असंच, 2-3 दिवस केलं मी असं, पण मला काही ते आवडतच नव्हतं. मग तिसऱ्या-चौथ्या दिवशी मला थोडा कॉन्फिडन्स आला, की ऑकवर्डनेस कमी झाला कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा. ओके. आणि नंतर मग कंटिन्युएशन मध्ये झालेलं. ओके. ओके. दॅट्स वाय आय वॉन्ट की तुम्ही हे डॉक्युमेंटरी करताना तुम्ही कसं प्लॅनिंग करतात, काय करतात आणि शिकायला नवीन जे भेटले दॅट इज इम्पॉर्टंट फॉर मी. की व्हिडिओ करताना पॉईंट्स कुठले कुठले घेतले, काय काय घेतले, सिक्वेन्स कशी असणार आहे आणि हाऊ दॅट इज बेनिफिशियल टू अदर्स. स्वतःचा बेनिफिट होतोच होतो. सो यू आर गोइंग टू प्रेझेंट द थिंग्स की जसं प्रॉफिटेबिलिटी असेल किंवा मॅनेजमेंट कसं असेल, की जो ते ऑटोमेशन जो केलेलं आहे जे सांगितलं दॅट वॉज व्हेरी गुड. ओके. अजून कोणाला काही बोलायचं? मॅडम, एका याच्यात आहे ना ऐकू येत नाही आहे आणि एका याच्यातून बोलावं लागतं, असं सिस्टीमचा प्रॉब्लेम झाला काहीतरी. हॅलो. So we were discussing about retailing. Retailing in India. Retail is a new buzzword in the India. There is a tremendous scope in retailing with regard to India. It is organized as well as unorganized sector in the India. So the Global Retail Development Index has ranked India first. आता इंडियाची पॉप्युलेशन खूप मोठी आहे आणि ते सर्व करण्यासाठी खूप मोठा चान्स आहे इंडियाला की यू हॅव टू सर्व सच टाईप ऑफ पॉप्युलेशन. ओके. So that is there is big opportunities in this sector. It is believed that India has the potential to deliver fastest growth over the next 50 years. जे आपला पॉप्युलेशन ग्रोथ आहे तो ट्रेमेंडस आहे. त्याच्यामुळे त्यांच्या रिक्वायरमेंट्स नीड्स पॉप्युलेशनच्या सॅटिस्फाय करणं आणि भागवणं खूप गरजेचं आहे. ओके. सो वाईल बार्टर वुड बी कन्सिडर टू बी द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ रिटेल ट्रेड. आता जी बार्टर सिस्टीम होती आधीची, ओके, की वस्तू विनिमय म्हणतो आपण त्याला, एक वस्तू द्यायची आणि दुसरी घ्यायची. सो इन दॅट कन्सर्न व्हॉट इज हॅपनिंग की त्याच्यामध्ये देखील तो एक दॅट टाईप ऑफ रिटेल फॉर्मॅट किंवा रिटेल ट्रेड होता. ओके. ओल्डेस्टमधला की त्यावेळेस पैसा किंवा मनी फॉर्ममध्ये नव्हता. सो व्हॅल्यू फॉर मनीच्या ऐवजी व्हॅल्यू फॉर थिंग्स, की एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची. मग त्यातला वस्तू विनिमय किंवा बार्टर असं म्हटलं जातं. अँड दॅट वॉज इन ओल्ड इंडिया, ओल्ड एज. In retail in India has evolved to support the unique needs of country given its size and complexity.
मग आता ओव्हर अ टाईम ऑफ पिरियड की त्याचं साईज चेंज होत गेली किंवा त्याची कॉम्प्लेक्सिटी वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे चेंज होत गेल्या, इव्हॉल्व होत गेल्या. ओके. कारण आपल्या कंट्री जी आहे विविधतेत एकता, तर त्या अँगलनी ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. Then second largest sector after agriculture contributes about 10 to 11% of GDP. आता इंडियामध्ये एक ॲग्रिकल्चर एक लार्जेस्ट सेक्टर आहे. ओके. त्याच्यानंतर हे रिटेल त्याच्यानंतरचा 2 नंबरचा आहे आणि जवळपास तो 10 to 11% ऑफ GDP. ओके. तो कॉन्ट्रीब्यूट करतो आहे. त्याच्यावरून आपल्याला त्याचं महत्त्व कळते की ॲग्रिकल्चर नंतरचं हे रिटेल सेक्टर खूप मोठं आहे. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू की आपले जे MBAचे मुलं आहेत मॅनेजमेंटचे, दे हॅव अपॉर्च्युनिटीज इन दिस सेक्टर. पण मुलं त्या अँगलनी पाहत नाही. स्टुडंट कुठे पाहतात की एक MNCमध्ये जॉब करायचा आहे, मॅनेजर लेवलचा आहे, 40-50 हजार पगार, 1 लाखापर्यंत वगैरे लाईकवाईज. पण जर तुम्ही रिटेल सेक्टर आणि रिटेल इंडस्ट्री, ऑर्गनाइज रिटेल इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला डेव्हलप केलं तर डेफिनेटली यू हॅव opportunities in that field. Okay. The estimated size of organized retail industry in India is about 16,000 crores. It is the 2% of total estimated retail trade. म्हणजे तुमचं ऑर्गनाइज जे आहे, अनऑर्गनाइजचं तर लांबच राहिलं आहे. पण ऑर्गनाइज रिटेल इंडस्ट्रीमध्ये 2% ऑफ एस्टिमेटेड रिटेल ट्रेड, म्हणजे पूर्ण रिटेल ट्रेडपैकी ऑर्गनाइज सेक्टर फक्त 2% आहे. याचा अर्थ 98% जे सेक्टर आहे ते अनऑर्गनाइज्ड आहे. ओके. सो यू कॅन सी द ऑपॉर्च्युनिटीज इन दॅट फील्ड. म्हणजे 16,000 करोड म्हणजेच 2%. मग त्याचं 98% किती होईल, यू कांट इमॅजिन. ओके. सो इंडियन रिटेल ट्रेड इन्क्रीज फ्रॉम 2020 बिलियन इन 2000 टू 3030 बिलियन बाय द इयर 2005. म्हणजे 2 वर्षातच त्याचं 1100 बिलियनचा ट्रेड वाढलेला आहे. आणि आत्ता किती असेल, यू कांट इमॅजिन. ओके. सो वी हॅव टू फाइंड आउट द लेटेस्ट फिगर्स. इंडियाज फर्स्ट ट्रू शॉपिंग मॉल कम्प्लीट विथ द फूड कोर्ट्स, recreation facilities, large car parking space in inaugurated as lately as in 1919 in Mumbai. This mall called as a crossroads. मग त्याच्यामध्ये जे शॉपिंग म्हणजे ऑर्गॅनिक सेक्टरमधलं जे आहे मुहूर्तमेढ म्हणतो आपण किंवा इनॉग्रेशन, ते 1999 मुंबईमध्ये झालं. त्याला क्रॉस रोड्स असं म्हटलं जातं. मग तिथे रिक्रिएशन फॅसिलिटी होती, फूड कोर्ट्स होतं आणि कार पार्किंग स्पेस देखील अवेलेबल होती. कारण मुंबईमध्ये किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये पार्किंग वॉज अ मेजर इशू. ओके. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू मॅनेज द थिंग्स. मग त्या ठिकाणी त्या मॉलमध्ये मोठा मॉल होता, शॉपिंग मॉल होता, इंडियाज फर्स्ट ट्रू शॉपिंग मॉल. ओके. त्याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज होत्या, इवन कार पार्किंग. तर स्पेसचा प्रॉब्लेम खूप असतो मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये. सो दॅट वॉज द फर्स्ट inauguration in Mumbai. Then regarding the evolution of retail in India has evolved to support the unique needs of our country given its size and complexity. आता इंडियामध्ये जे आहे की म्हणजे पॉप्युलेशन, तुमचे लोक, त्यांची प्रोफाईल वेगळी आहे, व्हरायटीवर म्हणजे डिफरन्सिएशन ऑन द बेसिस ऑफ जॉग्राफिकल एरिया, म्हणजे सेगमेंट आहेत मार्केटचे वेगवेगळे. मग तुमच्या इन्कम वाईज, एज वाईज असेल, नंतर व्हॉट यू कॉल की तुमचं लाईफस्टाईल ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, कास्ट अँड ऑल दीज थिंग्स. खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी आहे इंडियामध्ये किंवा डिफरन्सेस आहेत. ओके. सो आता त्याच्यामध्ये मग त्याप्रमाणे तुम्हाला त्या नीड्स वेगवेगळ्या सर्व करणं गरजेचं. यू हॅव टू केटर द नीड्स अकॉर्डिंगली. सो रिटेल इन इंडिया हॅज इव्हॉल्व टू सपोर्ट द युनिक नीड्स ऑफ आवर कंट्री गिवन इज साईज अँड कॉम्प्लेक्सिटी. हार्ट्स, मंडीज, मेलाज हॅव ऑलवेज बीन अ पार्ट ऑफ इंडियन लँडस्केप. मग तुमचे बाजारहाट असतील, वेगवेगळ्या मंडीज असतील, म्हणजे भाजी मंडी असेल किंवा काय असेल, मेलाज असेल, जत्रा वगैरे, तर तो इंडियाचा एक पार्ट अँड पार्सल आहे इंडियामध्ये. म्हणजे जशी जत्रा भरते, आठवडा बाजार असतो गावातला. ओके. किंवा काही ठिकाणी स्पेसिफिक मंडीज असतात, त्या थ्रूआउट चालणाऱ्या असतात, काही आठवड्यांनी चाललेल्या असतात. तर ह्या गोष्टीप्रमाणे तुमचं कॉम्प्लेक्सिटी आणि साईज वेगवेगळी आहे. इट डिपेंड्स ऑन द रिजन टू रिजन. So they still continue to be the present in the most part of the country and form an essential part of life and trade in various areas. जरी आपला काळ बदलत गेलेला आहे, समजा आपण 1919पासून पाहिलेलं आहे, तर टिल द टाईम काही ठिकाणी बदल झाले आहेत, मॉडिफिकेशन झाले आहेत, इनोव्हेशन झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत. इवन ह्या ज्या गोष्टी आहेत, हार्ट्स, मंडीज आणि मेलाज, दॅट इज गोइंग टू बी ऑन. म्हणजे ते चालूच राहणार आहे, कंटिन्यू आहे सध्या तरी. काही प्रमाणात कमी झालं असतील, पण दॅट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ इंडियन लाईफ. आणि त्याच्यामध्ये ट्रेड देखील असतो, ट्रेडिंग चालू असतं. ओके. देन PDS म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, जसं आपण रेशन वगैरे म्हणतो ना, रेशन दुकान असेल किंवा काय असेल, वूड इझिली ॲज अ सिंगल लार्जेस्ट रिटेल चेन एक्झिस्टिंग इन द कंट्री.
जे आपण रेशन थ्रू धान्य वगैरे वाटलं जातं, साखर असेल, तांदूळ असेल, गहू असेल, डाळी असतील, आधीच्या काळात तेल देखील डिस्ट्रीब्यूट केलं जायचं. तर मग ह्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये ही जी आहे इंडियातली सगळ्यात जास्त लार्जेस्ट मोठी चेन आहे, ज्याला चॅलेंजेस नाही आहे. इट इज द सिंगल लार्जेस्ट रिटेल चेन एक्झिस्टिंग इन कंट्री इन इंडिया. The evolution of PDS of grains in India has its origin in the rationing system introduced by British during War II. 2 मिनटं, एक फोन आला. हॅलो. हां, सापडलं. कॉलेज. Hello. So actually this rationing system has been introduced by the British during World War II. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा युद्ध चालू होतं, महायुद्ध दुसरं, सेकंड वर्ल्ड वॉर, तर त्या ठिकाणी सैनिक असेल किंवा नागरिक असतील, सो त्यांना हे सप्लाय करण्यासाठी फूड वगैरे, तर त्यांनी ही रेशनिंग सिस्टीम चालू केली होती. ओके. सो त्या काळातली गरज भागवण्यासाठी दे आर डुईंग दीज थिंग्स, सप्लाय, किंवा काही ठिकाणी मिलिटरीमध्ये, ॲक्च्युली मिलिटरी किंवा आर्मीपासून ही सिस्टीम चालू होती. तर ती ब्रिटिशनी इंडियामध्ये वापरायला चालू केली ड्युरिंग सेकंड वर्ल्ड वॉर. द सिस्टीम वॉज स्टार्टेड इन 1939 इन बॉम्बे and subsequently extended to other cities and towns. The system was abolished post-war, but however attaining independence, India was forced to reintroduce in 1950. म्हणजे 1939मध्ये मुंबईला चालू झाली होती. ओके. म्हणजे इंडियातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, सिटीमध्ये, आणि ती नंतर वर्ल्ड वॉर झाल्यानंतर, सेकंड वर्ल्ड वॉर नंतर ती बंद करण्यात आली. ओके. परंतु इंडियाला जेव्हा परत हे भेटलं, स्वातंत्र्य भेटलं आफ्टर इंडिपेंडन्स, त्यांनी परत ती रिइंट्रोड्यूस केली, परत ती सिस्टीम चालू केली 1950मध्ये. देर वॉज अ रॅपिड इन्क्रीज इन द रेशन शॉप, बिंग इन्क्रीजली कॉल्ड द फेअर प्राईस शॉप ऑर FPSS. म्हणजे स्वस्त धान्य दुकान आपण त्याला असं म्हणतो. की त्याच्यामध्ये काय आलं की लोकांना, गरीब लोक आहेत इंडियातले, सो यू हॅव टू केटर द पुअर पीपल ऑफ द इंडिया. फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू ही सिस्टीम वॉज रिइंट्रोड्यूस, की गरीब लोकांना कमी याच्यामध्ये, पैशामध्ये स्वस्त धान्य भेटलं पाहिजे, या उद्देशाने, या अनुषंगाने ही फेअर प्राईस शॉप म्हणजे स्वस्त धान्य दुकान चालू करण्यात आलं. द कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट अँड द पोस्ट ऑफिसेस इन द इंडिया आर ऑल्सो अमंग द लार्जेस्ट नेटवर्क ऑफ द आउटलेट्स इन द कंट्री, रिचिंग पॉप्युलेशन अक्रॉस द कंट्री. मग कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंट आहे, समजा मिलिटरीचे असतील किंवा काय असतील ते, आणि पोस्ट ऑफिसेस आहेत, तर ते एक मोठं एक नेटवर्क आहे इंडियामधलं, की यू कॅन रीच टू द पॉप्युलेशन, म्हणजे कंट्रीतल्या, देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे हे 2 मोठे लार्जेस्ट नेटवर्क आहेत. आता त्याचं अजून एक उदाहरण आहे, द खादी अँड विलेज इंडस्ट्रीज, KVIC, वॉज ऑल्सो सेटअप पोस्ट इंडिपेंडन्स. ओके. द कॉपरेटिव्ह मुवमेंट वॉज अगेन चॅम्पियन बाय द गव्हर्नमेंट. तर याच्यामध्ये परत एकदा त्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह मुवमेंट आहे, खादी अँड विलेज, की जशी दुकानं पाहिले आपण, खादी ग्रामोद्योग वगैरे त्याच्यामध्ये आहेत. तर आता इंडियाज लार्जेस्ट रिटेल चेन 2005मधल्या सर्वेप्रमाणे, किंवा सोर्स ऑफ वर्ल्ड बिझनेस मार्केटिंगमध्ये, व्हाईट बुकमध्ये त्यांनी सांगितलं होतं की इंडियाज रिटेल चेन कुठली लार्जेस्ट, तर PDS. ओके. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्याच्यामध्ये 4,63,000 आउटलेट्स आहेत. पोस्ट ऑफिसचे 1,60,000 आहेत. KVIC म्हणजे खादी विलेज इंडस्ट्रीचे 7,000 आहेत, आणि CDS स्टोअर्स कॅन्टीनचे जे आहेत ते 3,400 आहे. So as per White Book in 2005. In the past decades, the Indian market has transformed dramatically. However, from 1950s to 80s, investment in various industries was limited due to low purchasing power in hands of consumer and the government's policies favoring the small scale sector. द इंडियाच, आता याच्यामध्ये काय आहे की जे इंडियाचं मार्केट आहे, किंवा जी सिस्टीम आहे, किंवा ट्रेडिंगचं वगैरे, ती एक ड्रास्टिकली किंवा ड्रॅमॅटिकली चेंज व्हायला लागलेली आहे. ओके. ट्रान्सफॉर्मेशन घडून येऊ राहिलेलं आहे. हवेवर 1950मध्ये आणि 80पर्यंत इन्व्हेस्टमेंट वॉज लिमिटेड, की तेव्हा ग्लोबलायझेशन झालं नव्हतं, उदारीकरण किंवा हे बाकीच्या फॉरेन कंट्रीजमधल्या इन्व्हेस्टमेंट आल्या नव्हत्या टिल 1980s. ओके. आणि ड्यू टू व्हॉट, लो पर्चेसिंग पॉवर इन द हँड्स ऑफ कन्झ्युमर, म्हणजे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत नव्हते, पर्चेसिंग पॉवर वॉज नॉट दॅट मच. ओके. दॅट वॉज लो.
ओके. आणि गव्हर्मेंट पॉलिसीज देखील दे आर फेवरिंग स्मॉल स्केल सेक्टर, म्हणजे जे इंडियन गव्हर्मेंट होतं त्यांनी काय केलं, दे सपोर्टेड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज सेक्टर्स. ओके. पण 1918 नंतरचं पूर्ण सिनेरिओ चेंज झालं. फॉरेन इंडस्ट्रीमधलं फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे त्यांनी ती अलाउड केलेली आहे, आणि देन दे शिफ्टेड देअर फोकस अकॉर्डिंगली. The first attempt at organized retail were noticed in the textile sector. One of the pioneer in this field was Raymond, which set up stores to the retail fabric. मग आता ॲक्च्युली ऑर्गनाईज सेक्टरमधले हे जे आपण मागचे पाहिलेत इंडियामधले, की पी डी एस, पोस्ट ऑफिसेस, के व्ही आय, सी एस डी, यांच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये जास्त रिटेलमध्ये जास्त कोणी हे केलं नव्हतं, चेन सिस्टीम वगैरे एस्टॅब्लिश केली नव्हती. पण रेमंडने ते चालू केलं आहे, की रिटेल फॅब्रिकच्या संदर्भात त्यांनी वेगवेगळे स्टोअर्स एस्टॅब्लिश केले आणि एक चेन चालू केली. सो रेमंड इज अ पायोनियर इन दिस फील्ड. Okay, that means in retail sector, retail fabric, they started their networking or chains. Raymond's distribution network today comprises of 20,000 retailers and over 256 exclusive showrooms in overall 120 cities of the country. म्हणजे 120 सिटीमधून देशातल्या कमीत कमी 20,000 रिटेल आउटलेट्स आहेत आणि 2,256 एक्सक्लुझिव्ह शोरूम्स आहेत त्यांचे स्वतःचे कंपनी ओन असतील. Okay, so that was the change. That's so Raymond is a pioneer in this organized sector. Okay, they establish great network in this field. Other textile manufacturing who set up their own retail chains. Okay, Reliance, we set up Vimal showrooms, and Garden Silk Mills, we set up the Garden Virali showrooms. ते त्यांचे एक्झाम्पल होते की टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी मग त्यांचे स्वतःचे रिटेल चेन्स एस्टॅब्लिश केले. देन इव्हॉल्युशन इन रिटेल इंडिया, त्याचं इव्हॉल्युशन कसं झालं, म्हणजे चेंजेस कसे होत गेले, हाऊ दॅट रिटेल सेक्टर हॅज बीन डेव्हलप ओव्हर टाईम ऑफ पिरियड. सो ट्रॅडिशनल फॉर्मॅट्स, देन एस्टॅब्लिश फॉर्मॅट्स अँड इमर्जिंग फॉर्मॅट्स, अशा 3 कॅटेगरीजमध्ये त्यांचं केलेलं आहे. सो ट्रॅडिशनल फॉर्मॅट्समध्ये काय होतं, इंटरनेट सेल्समन, म्हणजे काही सेल्समन असतील ते डायरेक्ट सेल्स वगैरे करायचे. हार्ड्स, मेलाज, मंडीज हे आपण पाहिल्याप्रमाणे आज बाजार हट वगैरे म्हणतो आपण, बाजार हटला चाललो. बाजार हट शब्द दॅट वॉज अ पॉप्युलर इन दॅट टाईम. मेलाज म्हणजे वेगवेगळ्या जत्रा वगैरे असतील, आणि मंडीज तर त्या मंडीज थ्रू आउट चालायचे. हाट जे असतील ते आठवडे बाजाराला आपण हाट असं म्हणतो, आणि इन मंडीज दॅट वॉज अ थ्रू आउट, दॅट मीन्स दे आर ओपन थ्रू आउट द वीक्स, म्हणजे 27/4 असेल किंवा आठवड्यातले 7 दिवस मंडीत चालू असतात. मग बाजारातल्या मंडी असतील तर तिथे 24 तास तुम्हाला भाजीपाला मिळण्याची सोय असेल किंवा काय. देन सेकंड वन इज द एस्टॅब्लिश फॉर्मॅट्स. एस्टॅब्लिश म्हणजे दॅट आर वर्किंग. ट्रॅडिशनल म्हणजे पूर्वीच्या काळातले असतील, दॅट वॉज ट्रॅडिशनल वे. एस्टॅब्लिशमध्ये नंतर ते चेंजेस झाले, लाईक किराणा शॉप, कन्व्हिनियन्स डिपार्टमेंट स्टोअर्स, पीडीज, फेअर प्राईस शॉप्स, पान बीडी शॉप लाईकवाईज. तर मग ज्यांना एक फिजिकल काहीतरी स्ट्रक्चर आहे, ओके, म्हणजे एखाद्या भिंती वगैरे त्या हिशोबाने, आणि दॅट इज ॲज पर कन्व्हिनियन्स ऑफ द कस्टमर, त्यांच्या लोकेशनला काय असेल ते. आणि डिपार्टमेंटल स्टोअर्स मोठमोठे असतात, फेअर प्राईस शॉप, ओके, स्वस्तानी दुकान, पानाची टपरी वगैरे. धीस आर द एस्टॅब्लिश फॉर्मॅट्स. मग त्याच्यामध्ये चेंजेस होत गेले ट्रॅडिशनल फॉर्मॅटमध्ये. आता सध्या समजा फॉर एक्झाम्पल हाट किंवा मेळा, म्हणजे जेव्हा भाजी बाजार असेल किंवा मंडी असेल त्या ठिकाणी ओपनमध्ये लोक भाजी वगैरे विकायला बसायचे बाजार हाट करताना किंवा बाजार हाटमध्ये. तर नावडेज रिलायन्स, सुभिक्षा वगैरे असे काहीतरी मोठे मॉल झालेत, त्याच्यामध्ये भाजीपाला व्हेजिटेबल्स आउटलेटमध्ये अवेलेबल आहेत. सो दॅट इज अ एस्टॅब्लिश फॉर्मॅट. ट्रॅडिशनल कुठला होता, हाट, मंडीज. आणि नावडेज समजा जे रिलायन्स वगैरे असतील त्यांनी मोठमोठे व्हेजिटेबलचे आउटलेट चालू केलेले आहेत. सो दॅट इज अ एस्टॅब्लिश फॉर्मॅट. देन इमर्जिंग फॉर्मॅट्स, एक्सक्लुझिव्ह रिटेल आउटलेट्स, हायपर मार्केट्स, इंटरनल रिटेल, मॉल, स्पेशालिटी मॉल, मल्टिप्लेक्सेस, फास्ट फूड आउटलेट्स, सर्व्हिस गॅलरीज. मग आता याच्यामध्ये नवीन आयडियाज, इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा टेक्नॉलॉजी, विथ द हेल्प ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज रिटेलचे फॉर्मॅट चेंजेस व्हायला लागलेले आहेत. दे आर म्हणजे नवीन आहेत, जे न्यू कमर्स लोक असतील किंवा नवीन इनोव्हेशननी किंवा न्यू आयडियाज इम्प्लिमेंट करून हे एक्सक्लुझिव्ह रिटेल आउटलेट, म्हणजे एक्सक्लुझिव्ह म्हणजे स्पेसिफिक तेच असणार आहे, दुसरं काहीच नसणार आहे. एखादा फॉल्ट की समजा रेमंडचं असेल तर एक्सक्लुझिव्हली रेमंडचंच तुम्हाला फॅब्रिक्स भेटणार किंवा रेडीमेड्स भेटणार. हायपर मार्केट मोठ्या प्रमाणात असेल. देन इंटरनल रिटेल मॉल्स, स्पेशालिटी मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, यू नो ऑल दिस थिंग्स, अँड फास्ट फूड आउटलेट्स अँड गॅलरी, सर्व्हिस गॅलरीज. ओके, सो दीज आर समवॉट इमर्जिंग फॉर्मॅट्स. आता ड्रायव्हर्स ऑफ रिटेल चेंज इन द इंडिया. आता काय म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आहेत का जे रिटेल चेंज किंवा रिटेल सेक्टरमध्ये चेंज होण्यास कारणीभूत आहेत. सो चेंजिंग इन्कम प्रोफाईल,
की रिटेल सेक्टर बूम का झालं असेल किंवा काय प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा रिटेलला बूस्ट म्हणजे आपण काय म्हणतो की त्याला भरारी मिळण्याचं कारण काय आहे किंवा ते बूस्ट होण्याचं कारण काय आहेत, व्हॉट आर द ड्रायव्हर्स, व्हॉट आर द फोर्सेस. सो चेंजिंग इन्कम प्रोफाईल, स्टेडी इकॉनॉमिक ग्रोथ फ्युल्ड द इन्क्रीज ऑफ डिस्पोजेबल इन्कम इन इंडिया. द ॲव्हरेज मिडल क्लास फॅमिलीज डिस्पोज इन्कम रोज बाय दॅन 20%. म्हणजे आता ॲक्च्युली जे ॲव्हरेज मिडल क्लास लोक आहेत त्यांचं डिस्पोजेबल म्हणजे खर्च करण्यायुक्त इन्कम जे आहे ते 20%नी वाढलं. ओव्हरऑल डिस्पोजेबल इन्कम वाढलं, इकॉनॉमिक ग्रोथ झालेली आहे, त्याच्यामुळे लोकांचं इन्कम वाढलेलं आहे आणि त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढल्यामुळे दे आर रेडी टू स्पेंड लाईक एनिथिंग. म्हणजे त्यांचं बजेट वाढलेलं आहे, त्यांचा इन्कम वाढलेला आहे, त्याच्यामुळे खरेदीला पर्चेसिंग पॉवर वाढल्यामुळे रिटेल सेक्टरला जास्त स्कोप आलेला आहे. सेकंड वन इज डिमिनिशिंग डिफरन्स बिटवीन रुरल अँड अर्बन एरिया. आता ॲक्च्युली आपण अर्बन आणि रुरल एरिया असे दोन एक ढोबळमानाने जॉग्राफिकल बेसिसवरती इंडियाचे कॅटेगरीज केलेले आहे, दोन भागात विभागणी केलेले आहे. रुरल म्हणजे ग्रामीण किंवा खेडे भाग आणि अर्बन म्हणजे सिटीमधला किंवा शहरी भाग. ओके, तर नावडेज व्हॉट इज हॅपनिंग की शहरी आणि ग्रामीण भाग हा जो फरक आहे तो फरक नष्ट होत चाललेला आहे, की खेडं आणि शहरे जवळ आलेली, त्यांचं जॉग्राफिकल डिस्टन्स कमी झालं असेल ड्यू टू ट्रान्सपोर्टेशन अँड ऑल दिस थिंग्स, किंवा शहरातलं कल्चर ग्रामीण भागात पसरतं आहे. ओके, मग ह्या कारणामुळे त्याच्यातला डिफरन्स कमी होत चाललेला आहे, डिमिनिशिंग डिफरन्स. रुरल इंडिया अकाउंट्स फॉर 75% ऑफ इंडियन पॉप्युलेशन अँड धिस इटसेल्फ ऑफर्स अ ट्रेमेंडस अपॉर्च्युनिटी फॉर जनरेटिंग व्हॉल्यूम ड्रिवन ग्रोथ. आता इंडियातली जवळपास आपण असं म्हणतो की 75% पॉप्युलेशन आहे ती खेडेगावात आहे. ओके, आणि 25% समजा सिटीमध्ये आहेत इन अर्बन एरिया. ओके, तर मग याच्यामध्ये काय झालं की इनोव्हेशनमुळे, नवीन नवीन शोधामुळे आणि जे आहेत वारं शहरातलं खेड्याकडे वाहत आहे त्याच्यामुळे त्यांच्यातला डिफरन्स कमी होत चाललेला आहे, की ॲज इट इज वी कांट से दॅट दिस इज अ अर्बन एरिया अँड दिस इज अ रुरल एरिया. सो इन सम एरियाज दॅट डिफरन्स हॅज बीन डिमिनिशिंग, तो नष्ट होत चाललेला आहे. शहर आणि खेडेगाव एकच आहे असं धरून चालतात. मग त्याच्यामुळे काय झालं, शहरातलं जी लाईफस्टाईल आहे ती खेड्यात आल्यामुळे यांची पर्चेसिंग पॉवर वाढली किंवा रिटेल सेक्टरला जास्त डिमांड आली किंवा स्कोप वाढलेला आहे. सो फ्रॉम दॅट अँगल दिस इज ऑल्सो वन ऑफ द मेजर ड्राईव्ह विच हेल्प्स टू गिव्ह द स्कोप टू द रिटेल इंडस्ट्री. मग ती भलेही ऑर्गनाईज असेल किंवा अनऑर्गनाईज असेल. देन प्रॉमिनंट सेक्टर इन इंडियन रिटेल. आता रिटेल इंडियामध्ये कुठले कुठले सेक्टर महत्त्वाचे आहेत किंवा जास्त प्रामुख्याने दिसून येत आहेत. क्लोथिंग, टेक्स्टाईल अँड फॅशन ॲक्सेसरीज, म्हणजे कापडामधले एक मोठ्या प्रमाणात रिटेल सेक्टर आहे, त्याच्यामध्ये जास्त आउटलेट्स वगैरे दिसून येत आहेत. देन फूड अँड फूड सर्व्हिसेस, खाद्यपदार्थ आणि खाद्यपदार्थांची सेवा देणाऱ्या कंपन्या किंवा आउटलेट्स वगैरे. कन्झ्युमर ड्युरेबल्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स म्हणजे जे प्रॉडक्ट्स आहेत ते खूप लाँग टर्मचा, फ्रीज असेल, नंतर वॉशिंग मशीन असेल, टी व्ही असेल. सो वी कॅन सी द एक्झिस्टन्स ऑफ दिस कन्झ्युमर ड्युरेबल्स ऑन अ लार्ज स्केल. बुक्स अँड म्युझिक. ओके, हे 3-4 प्रामुख्याने मोठे सेक्टर आहेत, प्रामुख्याने दिसून येणारे. अदर इमर्जिंग सेक्टर मग ज्वेलरी रिटेल असेल, फुटवेअर रिटेल असेल, टाईमवेअर रिटेल असेल, फ्युएल रिटेल असेल, पेट्रोल रिटेल असेल. सो दीज आर द अदर इमर्जिंग. हे मोठ्या प्रमाणात होणार आहे, फ्युचरमध्ये स्कोप आहे. सो बिंग अ मॅनेजमेंट स्टुडंट यू शूड आयडेंटिफाय द अपॉर्च्युनिटीज इन दिस रिटेल सेक्टर, की बाबा ह्या रिटेल सेक्टरमध्ये आपल्याला काय काय होऊ शकतं. ओके, मग आता ह्याच्यामध्ये हे जे आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते ड्रायव्हर्स कुठले ते आयडेंटिफाय करायचे. समजा आता फॉर एक्झाम्पल की याच्यामध्ये चेंजिंग इन्कम प्रोफाईल असेल, डिमिनिशिंग असेल, त्याचा इम्पॅक्ट ह्या वेगवेगळ्या सेक्टरवर कसा होतो. ऑल्सो चेंजेस इन कन्झम्पशन पॅटर्न, ह्या ड्रायव्हरचा फरक कसा होतो. ऑक्युपेशनल चेंजेस अँड एक्सपान्शन ऑफ मीडिया हॅव कॉज अ सिग्निफिकंट चेंज इन द वे कन्झ्युमर लिव्स अँड स्पेंड्स हिज मनी. म्हणजे आता तुमचा खर्च करण्याचा, कन्झम्पशनचा, किंवा यू आर गोइंग टू कन्झ्युम द थिंग्स, यू आर गोइंग टू परचेस द थिंग्स अँड यू आर गोइंग टू युटिलाइज दॅट. मग ह्या पॅटर्न देखील चेंज होत चाललेला आहे खरेदी करण्याची. समजा तर फॉर एक्झाम्पल टेक द एक्झाम्पल की इन अर्ली डेज, किंवा मला आठवतं आहे आमच्या काळात जेव्हा मी लहान होतो, वी हार्डली यूज टू व्हिजिट द हॉटेल्स. हॉटेलिंग त्या काळात खूप कमी होतं, म्हणजे एक 20-25 वर्षापूर्वी हॉटेलिंगचं एवढं फॅड नव्हतं. ओके, नाउडेज व्हॉट इज हॅपनिंग की बड्डे असेल, काही सेलिब्रेशन असेल किंवा काही असेल, महिन्यातून एकदा किंवा दोनदा आपण हॉटेलिंगला जातो. इन माय चाइल्डहूड आय हार्डली यूज टू रिमेंबर दॅट आय यूज टू व्हिजिट द हॉटेल्स. जस्ट वडापाव वगैरे काय असेल तेवढं, पण हॉटेलमध्ये जाऊन असं जेवलो असं कधी झालं नाही. एक 4-5 वर्षात कधीतरी गेलो असेल. ओके, सो आय हार्डली रिमेंबर दॅट. मग आता हा जो पॅटर्न चेंज झाला की आपण काही झालं तरी समजा तर फॉर एक्झाम्पल फास्ट फूड, दॅट इज द डेली, जवळपास आपण डेली खातो आहे फास्ट फूड, दिवसाआड असेल किंवा काय असेल. आणि हॉटेलला समजा आपण विथ फॅमिली महिन्यातून एखाद्या वेळेस जात असतो, ती फ्रिक्वेन्सी तशी आहे. ओके, मग आधीच्या काळात ॲक्च्युली इट वॉज टोटली झिरो, वर्षातून गेलो का आठवतच नसायचं. वडापाव कधी 6 महिन्यातून खायचो. नावडेज आपण 2-3 दिवसाला वडापाव असेल किंवा फास्ट फूड असेल, वी यूज टू कन्झ्युम दॅट.
ओके. सो हे जे चेंजेस झालेले आहेत, चेंजेस इन कन्झम्पशन पॅटर्न, दॅट हेल्प टू बूस्ट द रिटेल सेक्टर ऑर टू हेल्प टू वॉट यू कॉल, त्याचं ग्रोईंगसाठी दॅट इज स्कोप वाढलेला आहे. ओके. Also, the expansion of media have caused a significant change in the way consumer lives and spends his money. आता तुमचा जो मीडिया आहे, म्हणजे आपलं टेलिव्हिजन असेल, वेगवेगळे केबलचे चॅनल वगैरे असेल, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्याचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफस्टाईलवर झालेला आहे. की यू यूज टू वॉच द मूवीज, फिल्म्स, ॲडव्हर्टाईजमेंट्स अँड ओके, ते पाहतायत आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर होतो आहे. वी ट्राय टू इमिटेट दॅट लाईफ, आपण त्यांची नक्कल करायला पाहतो, इमिटेशन. ओके. मग ते कसं वापरतात, काय करतात, कुठल्या वस्तू वापरतात, टूथपेस्ट कुठली वापरतात, साबण कुठली आहे, शॅम्पू कुठला आहे, डिओ कुठला आहे, अकॉर्डिंगली यू टेम टू परचेस दिस थिंग्स. मग त्यांनी वापरले, सेलिब्रिटीला यू फॉलो द सेलिब्रिटीज. कोको कोला असेल किंवा कोल्ड्रिंक्स असेल, तुम्ही ते आधी पित नव्हतं पण आता प्यायला लागलं. सो दॅट इज द इम्पॅक्ट ऑफ दिट मीडिया. मग त्या एक्सपान्शनमुळे देखील कन्झम्पशन पॅटर्न चेंज झालेला आहे. देन चेंजेस इन द इन्कम ब्रॉट अबाउट द चेंजेस इन द ॲस्पिरेशन्स अँड स्पेंडिंग पॅटर्न ऑफ कन्झ्युमर्स. द बाईंग बास्केट ऑफ द कन्झ्युमर चेंज्ड. म्हणजे तुमचा इन्कम वाढलेला आहे, जसं GDP आपण पाहिलं आहे, तुमचा ग्रॉस GDP वाढलेला आहे, इन्कम पॅटर्न वाढलेला आहे. मग त्याप्रमाणे तुमचं स्पेंडिंग पॅटर्न देखील वाढलेलं आहे कस्टमरचा, कारण पैसे जेवढे हातात आले त्याप्रमाणे तुम्ही खर्च करतायत. ओके. आणि मग बाईंग बास्केट जे आहे कस्टमरचे चेंज झाले, जसं आपण मॉस्लोज हायरार्की आहे की आपल्या बेसिक नीड्स असतील, नंतर पुढच्या असतील. मग तुमची जी आधीच्या गोष्टी होत्या की गरजेच्या गोष्टी ज्या आहेत प्रायमरी नीड्स, त्या सॅटिस्फायल्यावर मग यू गो फॉर द सेकंडरी नीड्स लाईकवाईज. मग त्याप्रमाणे तुमची जी बास्केट आहे कन्झ्युमर बास्केट, ती बाईंग बास्केट चेंज झालेली आहे. म्हणजे तुम्ही बघा, तुमचे आईवडील खरेदी करताना आधी कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स असायचा किंवा मॅक्झिमम त्यांचं जे स्पेंड करायचे, एक्सपेंडिचर करायचे, ते कुठल्या गोष्टींवर जास्त होतं त्याचा स्टडी करा. आणि नावडेज जे कपल आहेत मॉडर्न वगैरे, त्यांचा खर्च करण्याचा पॅटर्न किंवा ते कुठल्या गोष्टीवरती खर्च करतात. सो हॅव टू कम्पेअर दिस बाईंग बास्केट्स. ओके. म्हणजे तुमचे आईवडील त्या काळात कुठल्या वस्तू खरेदी करायचे आणि आत्ता सेम त्यांचं एज त्यावेळेस जे होतं त्या एजचे कपल्स कुठल्या वस्तू खरेदी करतात. मग हे तुम्ही चेंजेस जे आहेत ऑब्झर्व जर केले किंवा कंपॅरिझन केली, तर डेफिनेटली यू कॅन ऑब्झर्व द चेंजेस इन द कन्झम्पशन पॅटर्न्स. ओके. सो दॅट पॅटर्न इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम दिस पॉईंट ऑफ व्ह्यू. देन इमर्जन्स ऑफ यंग अर्निंग इंडिया. आता याच्यामध्ये यंग इंडिया हा शब्द पण काय वापरला जातो आहे, जे आपल्या पॉप्युलेशनचं एज आहे की तरुण आहे किंवा यंग इंडिया आहे. मॅक्झिमम भारतातील लोकांचं एज यंग एज आहे. ओके. नियरली अबाउट 70% ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज बिलो एज ऑफ 34. Taking the advantage of employment opportunities in booming service sector, these young Indias are redefining service and consumption pattern. म्हणजे मार्केटिंगचा एक ऑब्जेक्टिव्ह असतो की तुमचे कस्टमर आहे, त्या कस्टमरला पाहून तुमचं मार्केटिंगचा प्लॅन केला जातो. मग जर तर तुमचं एज 34 आहे, अबाउट किंवा अंडर, ओके, बिलो 34 किंवा अराउंड 34, मग त्या एजला पाहूनच मार्केटिंग केली जाते. ओके. मग त्याच्यामध्ये काय होतं की बूमिंग सर्व्हिस सेक्टर आहे, त्याच्यामध्ये यंग इंडियन्स जे आहेत तर त्यांच्याप्रमाणे ते सर्व्हिस सेक्टर किंवा कन्झम्पशन पॅटर्न चेंज होतो आहे. म्हणजे व्हॉट इज द डिमांड ऑफ यंग. आता जेव्हा हे यंग इंडिया जेव्हा ओल्ड इंडिया होईल त्यावेळेस त्यांचा बाईंग पॅटर्न डेफिनेटली चेंज होईल. सो द इमर्जन्स ऑफ यंग इंडिया हा जो आहे त्यांचा अर्निंग कॅपॅसिटी जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांचा जो कन्झम्पशन पॅटर्न आहे दॅट हॅज द इम्पॅक्ट ऑन दिस रिटेल सेक्टर. Then what are the challenges in this industry? Okay. Retail do not bring recognized as a industry in India. Retail sector is not organized. Retail sector आहे ते ऑर्गनाइज नाही आहे, दॅट इज इन अनऑर्गनाइज सेक्टर. मग ते इझिली आयडेंटिफाय होत नाही किंवा ती ॲज अ इंडस्ट्री म्हणून रिकग्नाइज नाही आहे, त्याला असं स्टेटस नाही आहे. देअर इज नो स्पेसिफिक स्टेटस टू दिस इंडस्ट्री ॲज अ इंडिपेंडंट इंडस्ट्री किंवा एक असं सेपरेट म्हणून त्याला काहीतरी ओळख नाही आहे. इट हॅज नॉट बीन रिकग्नाइज्ड ॲज अ इंडस्ट्री. देन त्याच्यामुळे फायदा तोटा काय होतो की त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटचा असेल किंवा अपॉर्च्युनिटीज असतील किंवा दॅट इज नॉट ऑर्गनाइज नसल्यामुळे त्याचे काही तोटे पण आहेत, त्या की इंडस्ट्री नाही आहे म्हणून त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही. फॉर एक्झाम्पल, इफ आय सेड यू की ॲज अ मॅनेजमेंट स्टुडंट्स यू हॅव टू आयडेंटिफाय द अपॉर्च्युनिटी इन द रिटेल सेक्टर. मी तुम्हाला म्हटलं रे बाबा तिथे जॉबला जा, जॉब करा, काहीतरी करा. तुम्ही म्हणताल सर दिस इज अ सेक्टर, दिस इज अ इंडस्ट्री, इट इज नॉट अ इंडस्ट्री. मग त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बट इफ यू सी अपॉर्च्युनिटीज इन दॅट फील्ड, की त्याच्यामध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहे, जॉबच्या असतील, बिझनेसच्या असतील, तर त्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. की रिटेल मॅनेजर आहे, मग रिटेल मॅनेजर किंवा रिटेल तुम्हाला सेक्टरमध्ये पर्चेसिंगचे चान्सेस जास्त आहे, लॉजिस्टिक्सचेस आहे. ओके. मोठमोठे शॉपिंग मॉल्स आहेत ते मॅनेज करायचे असतील तर त्याच्यासाठी मॅनेजर लोकांची गरज असते, सेल्समन लागतात. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्ही इग्नोर दॅट. मग त्यासाठी रिटेल मॅनेजमेंटचा एखादा डिप्लोमा आहे का किंवा एखादा कोर्स आहेत का, क्रॅश कोर्स वगैरे, सो दॅट आय विल गेट
knowledge of that industry and I will get a job, good job of a handsome salary likewise. तर मुलं असा विचार करत नाही बिकॉज इट हॅज नॉट बीन रिकग्नाइज ॲज अ इंडस्ट्री. जर ती इंडस्ट्री म्हणून ऑर्गनाईज सेक्टर जर असेल, अनऑर्गनाईज आहे, दॅट इज द इशू. त्याच्यामुळे ती ॲज अ इंडस्ट्री म्हणून रिकग्नाइज केली जात नाही. आणि जेव्हा हे सेक्टर ऑर्गनाईज होईल त्यावेळेस इट विल बी आयडेंटिफाईड ॲज अ सेपरेट इंडस्ट्री. देन हाय कॉस्ट ऑफ रिटेल इस्टेट. आता याच्यामध्ये समजा एखाद्याला दुकान टाकायचं आहे, रिटेल शॉप टाकायचं असेल तर रिअल इस्टेटचे प्रायजेस खूप हाय आहे. समजा एक जस्ट आय हॅव माय ओन शॉप, ओके, इफ आय वॉन्ट अ कमर्शियल प्लेस, मग त्याची कॉस्ट खूप आहे, विकत घेण्याची असेल किंवा रेंटची असेल. मग दॅट इज ऑल्सो बिग चॅलेंज इन द रिटेल. ओके. देन लॅक ऑफ ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर इन ऑल सेन्स तुमचं मग ट्रान्सपोर्टेशन असेल म्हणजे दळणवळण असेल, कम्युनिकेशन असेल किंवा काय असेल, तर मग त्याचं ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. देन मल्टिपल अँड कॉम्प्लेक्स टॅक्सेशन सिस्टीम. आता जी एस टी वगैरे ह्या गोष्टी आहेत किंवा पेट्रोल महाग झालेलं आहे किंवा कशामुळे झालं तर त्या गोष्टी. ओके. मग तुमची टॅक्सेशन सिस्टीम सगळं कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामुळे देखील प्रॉफिट जो आहे प्रॉफिटवरती इम्पॅक्ट पडतो. सो रिटेलर हेजिटेड टू कम इन दिस फील्ड. देन ग्लोबल रिटेलिंग. आता याच्यामध्ये झालं आपलं लोकल रिटेलिंग किंवा आपण पाहतो अनऑर्गनाइज सेक्टर आहे. तर ग्लोबल प्लेयर जे आहेत मोठ्या याच्यामध्ये प्रमाणात ते थोडेसे ऑर्गनाइज आहे ॲज कम्पेअर टू अनऑर्गनाइज सेक्टर. मग आता रिझन्स फॉर ग्लोबल एक्सपान्शन का झालेलं आहे की म्हणजे ग्लोबल प्लेयर जे आहेत कॉम्प्युटर्स आहेत त्यांनी इंडियामध्ये एंट्री केली किंवा ग्लोबलायझेशनमुळे हे वाढलेलं आहे. त्याचे कारणं काय आहेत? स्प्रेड ऑफ कम्युनिकेशन अँड मास मीडिया. कम्युनिकेशन फास्ट झालं आहे विथ द हेल्प ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज किंवा नवीन टेक्नॉलॉजी शोध लागलेला आहे. कम्युनिकेशन फास्ट झालं त्याच्यामुळे यू कॅन इझिली रीच टू द एनी रिटेलर ऑर एनी कस्टमर. देन लोअरिंग ऑफ ट्रेड बॅरियर्स अँड टॅरिफ्स. म्हणजे बिझनेस करण्यासाठी जे अडथळे वगैरे होते ते कमी झालेत. ग्रोथ पोटेन्शियल इन अनसर्व्ड मार्केट्स. आता काही ठिकाणी अनसर्व्ड मार्केट होते त्याच्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल भरपूर आहे, त्याच्यामुळे देखील नवीन नवीन प्लेयर मार्केटमध्ये आलेले आहेत. आता ग्लोबल रिटेल मार्केट जे आहे ते ॲनालिसिस करण्यासाठी कुठल्या गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं आहे. फर्स्ट, मार्केट साईज अँड इकॉनॉमिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन, कॉम्पिटिशन, ऑपरेशन, फायनान्शियल अँड टॅक्स रिपोर्टिंग, मर्चंडाईज ॲक्सेप्टेबिलिटी आणि पार्टनिंग कॅपेबिलिटीज. आता ग्लोबल रिटेल जे आहेत, आता काही ठिकाणी फॉरेन इन्व्हेस्टमेंटला आधी डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंटला आधी सुरुवातीला बॅन होता किंवा रिस्ट्रिक्ट केली जाते. देअर वेअर अ लिमिटेशन ऑन दॅट. बट नाउडेज ग्लोबलायझेशन झालेलं आहे. ओके. मग त्याच्यामध्ये उदारीकरणामध्ये गव्हर्नमेंटने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी अलाउड केलं आहे टू सम एक्सटेंट. ओके. तर मग त्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. दॅट वी हॅव टू कन्सिडर की व्हाय दिस सेक्टर हॅज गेन बूस्ट. तर त्याच्यामध्ये मार्केट साईज आणि इकॉनॉमी मॅटर करते. मार्केट साईज खूप मोठी असेल, इकॉनॉमी मोठ्या प्रमाणात त्याला सपोर्टिव्ह असेल तर डेफिनेटली ग्लोबल रिटेलर्स विल ॲट्रॅक्टेड इन दिस फील्ड. की समजा मार्केट साईज मोठी आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रॉफिट भेटू शकतो तर त्या केसमध्ये ग्लोबल रिटेलला ऑपॉर्च्युनिटी दिसते आणि ते एंटर इन द कंट्री. इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिस्ट्रीब्युशन जर चांगलं असेल, स्ट्रॉंग असेल, ओके, विथ द हेल्प ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज आणि याचा वापर करून जर तुमची डिस्ट्रीब्युशन सिस्टम स्ट्रॉंग बनत असेल, जस्ट इन टाईम वगैरे टेक्निक्स आहेत, त्याच्यामुळे देखील दीज प्लेयर्स गेट अट्रॅक्टेड टू इंडिया. देन कॉम्पिटिशन. अनऑर्गनाइज सेक्टर आहे, ऑर्गनाइज नाही आहे, त्याच्यामुळे कॉम्पिटिशनला कधी म्हणजे त्या लेवलला जाणवत नाही त्याचं. देन ऑपरेशन्स. विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन, डिजिटलायझेशन, ऑपरेशन खूप स्मूथ झालेले आहेत, इझी झालेले आहेत, कॉम्प्लेक्सिटी राहिलेली नाही आहे. देन फायनान्शियल अँड टॅक्सिंग रिपोर्टिंग, मर्चंडाईज ॲक्सेप्टेबिलिटी अँड पार्टनिंग कॅपेबिलिटीज. तर ह्या गोष्टींचा विचार करून पार्टनिंग कॅपेबिलिटी म्हणजे काय आहे? समजा एखादा फॉरेन प्लेयर इंडियात येतो आहे, सो इज गोइंग टू चेक हू माइट बी हिज लोकल पार्टनर्स, what are their capabilities, they judge accordingly, make the analysis and start the business in the partnership. Prerequisite for going global. आता समजा एखादा आपला इंडियन लोकल प्लेयर आहे, कंपनी आहे, त्यांना जर ग्लोबल लेवलला रिटेलिंग करायची असेल तर व्हॉट दे हॅव टू सिक्युअर डोमेस्टिक पोझिशन. मग त्यांनी पहिल्यांदा काय करायचं आहे? आपली लोकल किंवा डोमेस्टिक पोझिशन सिक्युअर करायची. समजा त्यांचा बिझनेस इंडियामध्ये चालू आहे तर इंडियातला बिझनेसला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता दे शूड एंटर इन ग्लोबल किंवा गो फॉर ग्लोबलायझेशन. जर त्यांचं डोमेस्टिकच पोझिशन स्ट्रॉंग नसेल तर त्याला काही उपयोग नाही आहे. सो फर्स्ट थिंग इज दॅट दे हॅव टू सिक्युअर द डोमेस्टिक पोझिशन. सेकंड, दे शुड हॅव द लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह, की त्यांना लॉंग पिरियडसाठी किंवा थ्रूआउट काय करायचं आहे त्याप्रमाणे त्यांनी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कन्सिस्टंट ग्लोबल अँड कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज. मग त्याच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या ग्लोबल कन्सिस्टंट असल्या पाहिजे, इझिली चेंजेस नको आहे, आणि कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीज त्याप्रमाणे त्यांनी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. So this is about what the retail sector.
Okay, still it is unorganized, not might be 20% is organized. So there is a tremendous scope and chance and opportunities in this field. Okay, so we will stop here. कोणाला काही बोलायचं आहे का? हॅलो. Yes, sir. किरण आता काय कर, तुला मी कॉल करेल वाटलंच नाही. Okay, sir. ओके, थँक्यू.